नमस्कार मित्रांनो, मी प्रशांत अहिरे. दीपस्तंभ मनोबलच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपले स्वागत आहे. आणि आपण रोजच्या रोज जे टुडे करंट आणि ते जिओग्राफी संबंधित असू द्या, एन्व्हायरमेंट संबंधित असू द्या, अदर सब्जेक्ट जे आहेत त्याच्या संबंधी आपण आपल्या युट्यूबच्या माध्यमातून माहिती देत असतो. तर आज आपण युएनए ओसेन कॉन्फरन्स नाईस 2025 फ्रान्स त्याबद्दल आपण बघणार आहोत. संयुक्त राष्ट्र महासागर परिषद. तर मित्रांनो, या ठिकाणी यजमान देश नक्की कोण आहे? तर फ्रान्स, कोस्टारिका आणि नाईस हे येथे आयोजित केले जाणार आहे. फ्रान्स मधील एक शहर आहे. आणि नक्की थीम एक्झाम मध्ये आपल्याला जास्त करून थीम विचारली जाते. तर थीम काय आहे? समुद्राचे संवर्धन आणि शाश्वत वापर करण्यासाठी पृथ्वीला गती देणे आणि सर्व घटकांना एकत्रित करणे, हे आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचंय. एक्झाम मध्ये एक यजमान देश कोण आहे आणि थीम काय आहे याबद्दल माहिती विचारली जात असते. तर यजमान देश कोण आहे? फ्रान्स आणि कोस्टारिका हे संयुक्त विद्यमानाने करतायत आणि फ्रान्स मधील नाईस शहरामध्ये त्या ठिकाणी ती आयोजित केलेली आहे. आणि थीम पुन्हा सांगतो, समुद्राचे संवर्धन आणि शाश्वत वापर करण्यासाठी कृतीला गती देणे आणि सर्व घटकांना एकत्रित करणे. आता बघा, त्या ठिकाणी प्रत्येक परिषदेचं असू द्या एक उद्दिष्ट असतं आणि ते उद्दिष्ट काय? शाश्वत विकासासाठी महासागर, समुद्र आणि सागरी संसाधनांचं संवर्धन म्हणजे कन्झर्वेशन आणि शाश्वत वापर करण्यासाठी पुढील आणि तातडीच्या कृतींना पाठिंबा देणे आणि पाण्याखालील जीवनच्या अंमलबजावणीला पाठिंबा देण्यासाठी पुढील मार्ग आणि साधने ओळखणे हे या परिषदेचं उद्दिष्ट आहे. तर मित्रांनो, आपल्याला यजमान देश, थीम आणि उद्दिष्ट हे आपल्याला माहिती असले पाहिजे. आता त्यानंतर आपण ब्ल्यू इकॉनॉमी, नील अर्थ म्हणजे इकॉनॉमी बद्दल माहिती असेल, ते देखील फार महत्वाचा घटक आहे. तर ब्ल्यू इकॉनॉमी काय असते, म्हणजे नील अर्थव्यवस्था काय असते, त्याच्याबद्दल देखील माहिती आपण घेतली पाहिजे. कारण तो चर्चेचा विषय असल्यामुळे कदाचित आपल्याला त्या ठिकाणी त्याच्यावर देखील प्रश्न विचारले जाऊ शकतात. आता महत्वाकांक्षी कराराचा मसुदा तयार करण्यासाठी परिषदेला 3 प्राधान्य आहेत. त्याच्यातलं पहिलं प्राधान्य जे आहे ते आपण बघूया. प्रशासनातलं महासागराशी जोडलेल्या बहुपक्षीय प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी काम करणे, त्यांच्या संरक्षणाची महत्वाकांक्षा वाढवणे, उदाहरणार्थ राष्ट्रीय अधिकार क्षेत्राबाहेरील क्षेत्राच्या सागरी जैवविविधतेवरील कराराची अंमलबजावणी करणे. आता आपल्याला ही कॉन्सेप्ट इथे क्लिअर करून घेणं फार महत्वाचं आहे. आता जेव्हा आपण या ठिकाणी जीडीपी किंवा जीएनपी जेव्हा बघतो किंवा भौगोलिक दृष्ट्या आपण जेव्हा काही विषय बघत असतो, तेव्हा तुम्हाला एक भौगोलिक सीमा आणि एक आर्थिक सीमा नावाची एक शब्द तुमच्या कानी पडत असतील. आता याच्यामध्ये बघा, साधी गोष्ट आहे की सरळ सरळ आपण हे इंडियन कॉन्टिनेंट आहे आणि इंडियन कॉन्टिनेंट जर बघितलं, सब कॉन्टिनेंट, तर याच्यामध्ये आपलं भारत देशाचा हा मूळ भूभाग आहे. ही किनारपट्टी आहे आणि या किनारपट्टीपासून 12 नॉटिकल मैल ही आपली भौगोलिक सीमा असते. आणि साधारणतः या ठिकाणी 200 नॉटिकल मैल आलं लक्षात, ही आपली आर्थिक सीमा असते. म्हणजेच 12 नॉटिकल मैल म्हणजे 12 नॉटिकल मैल म्हणजे 1 नॉटिकल मैल म्हणजे साधारणतः 1.8 किलोमीटर आलं लक्षात. मग या समुद्री भागामध्ये आपल्या संबंधित त्या देशाचा संबंध असतो. जसं की आपला भारत देश आहे आणि भारताचा समुद्रीय भौगोलिक सीमा जर बघितली तर ती 12 नॉटिकल मैल आहे. पण आपली आर्थिक सीमा जर बघितली तर 200 नॉटिकल मैल आहे. म्हणजे याच्यात आपण काय केलं पाहिजे की 200 नॉटिकल मैल या भागात समुद्राच्या परिसरामध्ये एखादं मिनरल्स मिळालं तर त्याच्यावर अधिकार आपला आहे, आपल्या देशाचा आहे. आता एक्झाम्पल बघा की बॉम्बे हाय आहे. आता इथं जर बघितलं, सरळ सरळ एक गोष्ट जर सांगायची झाली तर इथून 200 नॉटिकल मैल साधारणतः 173 किलोमीटर अंतरावर इथं बॉम्बे हाय आहे, इथं तेलविर आहे. तिथून आपण क्रूड ऑइल्स काढतोय आणि मग त्या ठिकाणी याच्यावर अधिकार आपला आहे. परंतु कॉन्टिनेंटल स्लोप, ओसेन प्लेन आणि ओसेन ट्रेंचेस
आता ह्या भागामध्ये जर बघितलं, हा समुद्र खोल भाग आहे, म्हणजे तिथे संबंधित कोणत्याही देशाचा संबंध नाहीये, हा समुद्रातील खोल भाग आहे, लक्षात घ्या मित्रांनो. तर त्याबद्दल या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, अधिकार क्षेत्राबाहेरील क्षेत्राच्या सागरी जैवविविधतेवरील कराराची अंमलबजावणी. लक्षात घ्या, म्हणजे आपल्याला या ठिकाणी भौगोलिक सीमा असेल किंवा काय म्हणतोय, किंवा आर्थिक सीमा असेल, त्याच्या पुढील भाग म्हणजे समुद्रीय खोल भाग जो अधिकार क्षेत्राच्या बाहेर आहे, हे वाक्य आपल्याला समजून घेणं फार गरजेचं आहे. त्यानंतर बघा, वित्त पुरवठा हा दुसरा भाग आहे. म्हणजे आपण पहिले काय समजून घेतलं की महत्वाकांक्षी कराराचा मसुदा तयार करण्यासाठी 3 प्राधान्य आहेत. त्याच्यातलं पहिलं प्राधान्य आहे प्रशासन, दुसरं प्राधान्य आहे वित्त पुरवठा. मग शाश्वत विकासासाठी महासागर, समुद्र आणि सागरी संसाधन संवर्धन आणि शाश्वत वापर करण्यासाठी वित्त पुरवठा स्रोतांचं एकत्रितकरण करणे आणि शाश्वत नील अर्थव्यवस्थेच्या विकासाला पाठिंबा देणे. आता नक्की ही ब्ल्यू इकॉनॉमी काय असते, नील अर्थव्यवस्था काय असते, आणि आता आपला देश जरी बघितलं तर आपण या ठिकाणी समुद्रापासून खूप सारं आपल्याला उत्पादन मिळतं, जसं की मासेमारी असेल किंवा क्रूड ऑइल असेल, खूप सारे मिनरल्स असतील, ओके ना. म्हणजे या ठिकाणी एक चर्चेत आलेली नील अर्थव्यवस्था, आलं लक्षात, अर्थ म्हणजे इकॉनॉमिकच्या हा विषय डोळ्यासमोर ठेवून ही फार महत्वाची अर्थव्यवस्था आहे, याच्यावर देखील आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे. प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे आणि त्याला पाठिंबा देणे, आलं लक्षात, हे महत्वाचं आहे. आणि तिसरं प्राधान्य जे आहे ते म्हणजे ज्ञानाची देवाणघेवाण करणे. आलं, ज्ञान दिल्यानेच वाढते, आलं लक्षात. हे लहानपणापासून ऐकत आलेले आपले शब्द आहेत. तर धोरण निर्मिती वाढविण्यासाठी सागरी विज्ञानाशी संबंधित ज्ञानाचे बळकटीकरण आणि चांगल्या प्रकारे प्रचार आणि प्रसार करणे. तर हे 3 महत्वाचे प्राधान्य या ठिकाणी आहेत, हे आपण समजून घेतले पाहिजे. त्यानंतर पुढे जर बघायचं झालं की राष्ट्रीय अधिकार क्षेत्राबाहेरील क्षेत्राच्या सागरी जैवविविधतेवरील कराराबद्दल, म्हणजे जैवविविधता म्हणजे काय, बायोडायव्हर्सिटी. तर याला उच्च समुद्र करार असं सुद्धा म्हटलेलं आहे. याला काय म्हटलेलं आहे, उच्च समुद्र करार असे देखील म्हटलेले आहे, बरोबर. त्यानंतर हा संयुक्त राष्ट्रांच्या समुद्र कायद्यावरील अधिवेशन अंतर्गत एक आंतरराष्ट्रीय करार आहे, आलं लक्षात, हा आंतरराष्ट्रीय करार आहे. आणि याचे उद्दिष्ट मी तुम्हाला आधीच सांगितलेले आहेत की खोल समुद्रातील सागरी जैवविविधतेच्या दीर्घकालीन संरक्षणाबाबत वाढत्या चिंता दूर करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. आता बघा, जैवविविधता, आता एक जर आपण एक लक्षात घेतलं तर साधी गोष्ट आहे की हा इक्वेटोरियल झोन आहे, हा एक इक्वेटोरियल झोन आहे आणि त्याच्या नॉर्थला 23½ हे आपण या ठिकाणी कर्कवृत्त म्हणतो आणि त्याच्यानंतर इकडे 23½ याला आपण मकरवृत्त म्हणतो. आता याच्यामध्ये हा जो नॉर्थ वाला 30 लॅटिट्यूड आणि साऊथ वाला 30 लॅटिट्यूड या दरम्यान जर बघितलं, या भागामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये आपल्याला कोरल आढळून येतात. काय आढळून येतात, कोरल आढळून येतात. आणि सगळ्यात जास्त कोरल आपल्याला कुठे आढळून येतात, ते म्हणजे ऑस्ट्रेलिया. आणि ऑस्ट्रेलिया मधलं ते बॅरन रीफ जे आहे ते मोठं आहे. पण आज ऑस्ट्रेलियाचं जे कोरल जे बॅरल रीफ आहे तर ते दिवसेंदिवस कमी होत चाललेलं आहे. याचं कारण असं आहे की सध्या आपण इंडस्ट्रियल एरिया वाढत चाललेला आहे. एकीकडे आपण नदींच्या माध्यमातून या ठिकाणी ते पाणी या समुद्रामध्ये जाऊ देतोय, समुद्रामधलं पाण्याचं प्रदूषण वाढत चाललेलं आहे. मग अशा अनेक गोष्टींमुळे तिथली बायोडायव्हर्सिटी सुद्धा डिस्टर्ब होते, लक्षात घ्या. जसं की आपल्याकडे देखील कोरल आहेत. मग त्याच्यामध्ये भारतामध्ये कोरल हे खंबात गल्फ, कच्छ गल्फ, लक्षद्वीप आणि अंदमानाच्या काही भागात, मन्नारच्या भागात, अशा 4 भागात आपल्याला कोरल, कारण की कोरल एक विशिष्ट ट्रॉपिकल झोन मध्ये आणि विशेषतः 25 ते 28 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरच्या भागामध्ये आढळून येतात. पण त्याच्या व्यतिरिक्त बायोडायव्हर्सिटी, जैवविविधता, ओशन लाईफ फार मोठी आहे. ओशन लाईफ ही फार मोठी आहे. मग त्याच्यामध्ये वेगवेगळे माशांचे प्रकार आहेत, आलं लक्षात, वेगवेगळे प्राणी आहेत प्रचंड. जसं एक वाईल्ड लाईफ आहे तसं एक ओशन लाईफ आहे.
जसं आपण इक्वेटोरियल झोनवर सगळ्यात जास्त बायोडायव्हर्सिटी आढळून येते, तसं इक्वेटोरियल झोनच्या भागामध्ये समुद्री भागात सुद्धा मॅक्झिमम बायोडायव्हर्सिटी आढळून येते. मग त्याचं खोल समुद्रातील सागरी जैवविविधतेच्या दीर्घकालीन संरक्षणाबाबत वाढत्या चिंता दूर करणे हे त्याचं मूळ उद्दिष्ट आहे. हे उद्दिष्ट लक्षात घ्या. हे आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि समन्वयाद्वारे सागरी जैविक विविधतेच्या शाश्वत वापरासाठी अचूक यंत्रणा निश्चित करणे याच्यावर देखील या करारामध्ये चर्चा झालेली आहे. आणि पक्ष खोल समुद्रातून मिळवलेल्या सागरी संसाधनांवर सार्वभौम हक्क सांगू शकत नाही किंवा त्याचा वापर करू शकत नाहीत. याच्या फायद्यात निपक्ष आणि समान वाटप सुनिश्चित करू शकत नाही. आणि भारताने अलीकडेच पृथ्वी विज्ञान मंत्रालयामार्फत राबवल्या जाणाऱ्या करारावर स्वाक्षरी दिलेली आहे. कोणत्या मंत्रालयामार्फत ते राबवलं जात आहे? पृथ्वी विज्ञान मंत्रालयामार्फत हे राबवलं जात आहे. हे आपण इथे लक्षात घेतलं पाहिजे. आलं लक्षात? खूप सारं पर्यावरण या विषयासंबंधित हे फार महत्वाचं कंटेंट आहे, हे आपण इथे लक्षात घेतलं पाहिजे. आणि हे आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि समन्वयाद्वारे हे सागरी जैवविविधतेच्या शाश्वत वापरासाठी निश्चित. आता मी तुम्हाला हेच आता सांगितलेलं आहे. ओके. त्यानंतर मित्रांनो दुसरा विषय असा चर्चेत आहे, तो म्हणजे कृष्णा नदी. कोणाबद्दल आपण बोलतोय? कृष्णा नदी. नक्की कृष्णा नदी का चर्चेमध्ये आहे? आता जर बघितलं, महाराष्ट्रामधल्या काही ड्रेनेज सिस्टीम आहेत, त्याच्यामधली एक ड्रेनेज सिस्टीम म्हणजे कृष्णा रिव्हर. आणि कृष्णा रिव्हर आता सध्या तीव्र उष्णतेमुळे कृष्णा नदी अपेक्षेपेक्षा लवकर कोरडी पडलेली आहे. आणि विशेषतः ज्याच्यामुळे कर्नाटकातील बागलकोट, विजयपुरा आणि यादगीर जिल्ह्यामध्ये सिंचन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालेले आहे. हे आपण लक्षात घ्या. आता कृष्णा नदी बद्दल जर बोलायचं झालं तर नक्की कृष्णा नदी ही ड्रेनेज सिस्टीम जी आहे, म्हणजे कृष्णा नदी जी ओरिजिनेट झालेली आहे ती कुठं ओरिजिनेट झालेली आहे, कुठं उगम झालेला आहे? महाबळेश्वरला. आणि महाबळेश्वरला कृष्णा नदीचा जिथं उगम झालेला आहे तिथे 5 नद्यांचा उगम झालेला आहे: गायत्री, सावित्री, कृष्णा, वेण्णा, कोयना. आलं लक्षात? अशा तिथं केंद्रोत्यागी नदीखोरं पाहायला मिळतं त्या भागामध्ये महाबळेश्वरला. आणि कृष्णा नदी जर बघितली तर आपण एक लक्षात घ्या, म्हणजे तुम्हाला एक सांगायचं जर झालं तर इकडे बघा, इकडे या ठिकाणी हा सातपुडा पर्वत आहे. त्याच्यानंतर इकडे जर बघितलं तर सातमाळा अजिंठा पर्वत आहे, सातमाळा अजिंठा. इथे जर बघितलं तर हरिश्चंद्र बालाघाट आहे, हरिश्चंद्र बालाघाट. म्हणजे आपण एक लक्षात घ्या, तुम्हाला एकदम क्लिअर समजून सांगायचं जर झालं तर हरिश्चंद्र बालाघाट. इकडे जर बघितलं तर शंभू महादेव डोंगर रांग आहे. आता इथे या भागामध्ये कोणती नदी पाहायला मिळते आपल्याला? या भागामध्ये तर इथे तापी नदी पाहायला मिळते. त्याच्यानंतर इथे गोदावरी नदी पाहायला मिळते. इथे आपल्याला भीमा नदी पाहायला मिळते. आणि इथं आपल्याला कृष्णा नदी पाहायला मिळते. आणि इथं पन्हाळा, ज्योतिबा, चिकोडीचे डोंगर पाहायला मिळतात. म्हणजे कृष्णा नदी ही पन्हाळा, ज्योतिबा, चिकोडीचे डोंगर आणि शंभू महादेव डोंगराच्या दरम्यान आहे. आणि महाराष्ट्रामध्ये ती साधारणतः भारतामध्ये गंगा नदी नंतर गंगा खोरं 1 नंबर, 2 नंबर गोदावरी खोरं आणि 3 नंबर लागतो कृष्णा खोरं. आलं लक्षात? त्याच्या लांबीच्या बाबतीमध्ये आपण बोलतोय. 1 नंबर लांबी गंगेची आहे, 2 नंबर लांबी गोदावरीची आहे आणि 3 नंबर लांबी या ठिकाणी कृष्णेची आहे. आणि 1400 किलोमीटर पैकी 282 किलोमीटर ती महाराष्ट्रातून वाहते. आणि अशा पद्धतीने कोयना नदीचं डाव्याकडून मिळणाऱ्या उपनद्या, उजवीकडून मिळणाऱ्या उपनद्या असे प्रश्न विचारले जाऊ शकतात. कारण कृष्णा नदी ही भारताच्या दृष्टीने चर्चेतली नदी आहे. म्हणून येणाऱ्या राज्यसेवेमध्ये घ्या किंवा येणाऱ्या गट ब मध्ये घ्या, गट क मध्ये घ्या, या ठिकाणी याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. म्हणून आपण इथे व्यवस्थितपणे या ठिकाणी बघितलं पाहिजे. आता बघा, गंगा आणि गोदावरी नंतर ही भारतातील तिसरी सर्वात लांब नदी आहे. आणि पाण्याचा प्रवाह आणि खोऱ्याच्या क्षेत्राच्या बाबतीत गंगा, सिंधू आणि गोदावरी नंतर ही 4थ्या क्रमांकाची आहे. म्हणजे लांबीमध्ये 3ऱ्या क्रमांकाची आहे आणि खोऱ्याच्या बाबतीमध्ये या ठिकाणी जर बघितलं तर 4थ्या क्रमांकावर आहे. आणि कृष्णा नदीचं खोरं हे महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश. आणि आंध्र प्रदेश जवळ ते मछलीपट्टणम नावाचं जे ठिकाण आहे त्या ठिकाणी ती बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. हे आपण इथे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि विशेषतः कृष्णा नदी खोरं जे आहे, कृष्णा नदीच्या काही महत्वाच्या ट्रिब्युटरीज मध्ये
महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर पंचगंगा ही तिची महत्वाची ट्रिब्युटरीज आहे, उपनदी आहे. तसंच तुंगभद्रा असेल, मलप्रभा असेल, घटप्रभा असेल, अशा अनेक उपनद्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. हे आपण इथे लक्षात घेतलं पाहिजे मित्रांनो. आणि त्यानंतर आता बघा तिच्या डाव्या तीराच्या उपनद्या आणि उजव्या तीराच्या उपनद्या. कधी मी लक्षात घ्या ही कॉन्सेप्ट काय म्हणते. जर नदी पश्चिमेकडे उगम पावलेली असेल आणि पूर्वेकडे जात असेल तर पश्चिमेकडे पाठ करायची, म्हणजेच आपला उजवा हात दक्षिणेकडे जातो आणि डावा हात उत्तरेकडे जातो. म्हणजे उजव्या हाताच्या म्हणजे दक्षिणेकडून येणाऱ्या आणि डाव्या हाताच्या म्हणजे उत्तरेकडून येणाऱ्या. आणि पश्चिमवाहिनी नदी असेल तर पश्चिमेकडे पाठ करायची, पूर्वेकडे तोंड पूर्वेकडे तिचा उगम असतो, पश्चिमेकडे तोंड करायचं. तर डावा हात दक्षिणेला जातोय आणि उजवा हात उत्तरेला जातोय. म्हणजे पश्चिम वाहिनी नदीचा उजवा हात उत्तरेला असतो तर पूर्ववाहिनी नदीचा उजवा हात दक्षिणेला असतो. तसंच मग डाव्या तीराच्या उपनद्या हिला भीमा ही कर्नाटक मधील रायचूर मधलं कुरुगुट्टी या ठिकाणी एकत्र येते. त्याच्यानंतर भीमा असेल, दिंडी असेल, पेद्वांगू असेल, मुसे असेल, पालेरू असेल, मुनेरू असेल, या डाव्या तीराच्या महत्वाच्या उपनद्या आहेत. तर उजव्या तीराच्या उपनद्यांमध्ये कुडाळी, वेण्णा आणि कोयना. आता कोयना तिची फार महत्वाची उपनदी महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून, कारण कोयना नदीवर कोयना डॅम आहे. इथे लेक टॅपिंगचे 2 प्रयोग झालेले आहेत 13 मार्च 1999 ला आणि त्याच्यानंतर एक झालेला आहे 25 एप्रिल 2012 ला. लेक टॅपिंगचा प्रयोग झालेला आहे. तिथं सगळ्यात जास्त विद्युत तयार केली जाते. त्याला महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळखलं जातं मित्रांनो. हा प्रश्न जर कृष्णा जर चर्चेत आहे तर तिच्या ट्रिब्युटरी सुद्धा विचारल्या जाऊ शकतात. आणि पंचगंगा, दूधगंगा, घटप्रभा, मलप्रभा आणि तुंगभद्रा या प्रमुख त्या ठिकाणी उपनद्या आहेत. त्याच्यातली तुंगभद्रा जी आहे कर्नाटक मधील कुर्ग जिल्ह्यामध्ये तिचा उगम पावलेला आहे आणि ती कर्नाटक आणि तेलंगणा आणि आंध्रामध्ये ती कृष्णेला पॅरलल जाते, समांतर जाते आणि ती तिची सर्वात मोठी उपनदी आहे. हे देखील आपण या ठिकाणी बघितलं पाहिजे. आता तिच्यावरचे महत्वाचे प्रकल्प आपल्याला जर विचारले तर कृष्णा नदीवर प्रमुख प्रकल्पांपैकी तुंगभद्रा, श्रीशैलम, नागार्जुन, त्याच्यानंतर नागार्जुन सागर, प्रकाशम बॅरेल यांचा समावेश आहे, जे सर्व सिंचन आणि जलविद्युत निर्मितीसाठी महत्वाचे आहेत. वॉटर मॅनेजमेंट साठी फार महत्वाचं कॉन्ट्रीब्युशन साऊथ इंडियामध्ये कृष्णा नदीचं आणि कावेरी नदीचं आहे. त्याच्यानंतर मित्रांनो अजून एक चर्चेत आलेली नदी ती म्हणजे मंडोई रिव्हर. आणि मंडोई रिव्हरला मांडवी रिव्हर सुद्धा म्हणतात आणि ही गोव्यामध्ये आहे. आलं लक्षात. आणि गोव्यात मांडवी नदीकाठी राष्ट्रीय जलमार्ग 68, आलं लक्षात, इथं राष्ट्रीय जलमार्ग 68 वर जेट्टी विकासाची जहाज बांधणी मंत्रालयाने पहिली डिजिटल एनओसी मंजूर केलेली आहे. डिजिटल एनओसी मंजूर केलेलं पहिलं ठिकाण जर असेल तर गोव्यातील मांडवी नदीकाठी राष्ट्रीय जलमार्ग 68 वर जेट्टी विकासात जहाज बांधणीसाठी मंत्रालयाने हे पहिलं डिजिटल. म्हणून मांडवी रिव्हर ही फार चर्चेत आलेली नदी आहे. आणि मांडवी रिव्हरचा उगम कुठे झालेला आहे तर कर्नाटक राज्यातील बेळगावी जिल्ह्यात पश्चिम घाटातील भीमगड येथे या नदीचा उगम झालेला आहे. आणि मित्रांनो त्यानंतर नदीचा मार्ग कर्नाटकात 35 किलोमीटर, गोव्यात 82 किलोमीटर आणि महाराष्ट्रात 1 किलोमीटर आहे. म्हणजे महाराष्ट्राच्या संबंधित असल्यामुळे मी त्या ठिकाणी मांडवी नदीबद्दल देखील माहिती तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. आणि मित्रांनो पणजी, उत्तर गोवा येथे अरबी समुद्राला ती मिळते. आता गोव्याची राजधानी असलेलं पणजी हे शहर. आणि तिच्या उपनद्या जर बघितल्या तर कलसा नाला, बंदुरी नाला, सुरला नाला, नंतर हरतल नाला, सिंगार नाला, डोली नाला, कोटणी नाला. आलं लक्षात. कलसा नाला, बंदुरी नाला, सुरला नाला, हरतल नाला, सिंगार नाला, डोली नाला आणि कोटणी नाला ह्या तिच्या उपनद्या आहेत. आणि इर्ती नाला, बैल नाला, पानसीर नाला, मधुअल्ला नाला या मांडवी नदीच्या महत्वाच्या उपनद्या आपल्याला पाहायला मिळतात. तर मित्रांनो कदाचित तिच्या उपनद्या नाही विचारल्या जाणार, परंतु मांडवी कशाशी संबंधित चर्चेत आहे असा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. आणि विशेषतः तिच्यावरचं दूधसागर धबधबा आणि वज्रपोहा धबधबा हे तिच्या त्या नदीवरील महत्वाचे वॉटरफॉल्स आहेत. त्यानंतर हे प्रमुख धबधबे या नदीवर आहेत. 2019 मध्ये उद्घाटन झालेला अटल सेतू, कोणता सेतू? अटल सेतू, तिसरा मांडवी पूल हा गोव्यातील सर्वात मोठा पूल आहे. आलं लक्षात. हा गोव्यातील काय सर्वात मोठा पूल आहे. आणि सलीम अली पक्षी अभयारण्य, सलीम अली पक्षी अभयारण्य वाईल्ड लाईफ सँच्युरी
ही मांडवी नदीतील चोराव बेटावर आहे. कोणत्या बेटावर आहे? चोराव बेटावर आहे. आणि राष्ट्रीय जलमार्ग 68 हा मांडवी नदीचा भाग आहे. ओके मित्रांनो, जे महत्वाचे टॉपिक आहेत, जे चर्चेत असतात, ते रोजच्या रोज आपण दीपस्तंभ मनोबलच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. नक्कीच तुम्हाला एक्झामच्या दृष्टीने, मग तो राज्यसेवेच्या बदलत्या स्वरूपानुसार असू द्या अथवा या ठिकाणी सध्या चालू असलेल्या स्वरूपानुसार असू द्या, त्या दृष्टीने हे चालू घडामोडी फार महत्वाचं आहे, ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत राहील. तर पुढे नंतर या ठिकाणी आज आपण हा महत्वाचे जे टॉपिक बघितले, त्याच्यामध्ये एक पहिला भाग आपण या ठिकाणी जो बघितला, तो त्याच्यानंतर दुसरा भाग कृष्णा नदी बद्दलचा, तिसरा भाग मांडवी नदी बद्दलचा, हे सगळे तो समुद्रीय करार असेल, हे याच्यावर आपल्याला कशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जातील ते आपण लक्षात घ्या. आणि विशेषतः जर तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल किंवा कोणत्या टॉपिकवर आपण लेक्चर तयार केलं पाहिजे असं जर तुम्हाला वाटत असेल, तर नक्कीच तुम्ही आपल्या कमेंट बॉक्स मध्ये कमेंट टाकल्यानंतर मी तुम्हाला त्या स्वरूपाचे लेक्चर तयार करून देऊ शकतो. तर इथेच मी थांबतो. धन्यवाद मित्रांनो.